लाडूबाईचं देवावर किती प्रेम आहे ना, हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हालाही जाणवेल. आज श्रावण सोमवार आणि श्रावण म्हटलं की घरात एक वेगळीच भक्तीची आणि प्रसन्नतेची भावना असते. त्याचसोबत बाहेर सुद्धा मंदिरांमध्ये गर्दीच गर्दी असते. आज लाडूबाईला घेऊन आमच्या मंदिरात आले होते. इथे ना 5 ज्योतिर्लिंग, शनी मंदिर आणि गणपती मंदिर सगळंच आहे. त्याच्यामुळे ना इकडे दर्शनाला आलो की सगळंच देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातं आणि देवाला पाहिलं की लाडूबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. आता तिचं देवावरचं प्रेम आणि श्रद्धा पाहिली की माझ्या मनाला खूप समाधान वाटतं, पण देवाचा तितकाच हेवा वाटतो. कारण ना देवाकडे काहीच मागत नाही, फक्त तिच्यासाठी सुख, समृद्धी आणि तिचं छान आरोग्य मागते. आता छान आरोग्य तर देवाने तिच्याकडून हिरावून घेतलेलं आहे, म्हणूनच ना देवाचा हेवा वाटतो. आणि देवाचा इतका लळा तिला आहे तर देवाने तिला छान आरोग्य परत दिलं पाहिजे, म्हणजे तिचा आणि देवावरचा माझा विश्वास एकदम अतूट राहील. आता देवाचं दर्शन घ्यायला ती रोजच येते, म्हणून तिला हे सगळे रिच्युअल्स माहिती आहे, म्हणजे पिंडीचं पाणी प्यायचं आणि कुंकू हळद लावायची, भस्म लावायचा, हे सगळं. आता सगळ्यात शेवटी तर मारुतीचं मंदिर आहे ना, तिथं मारुतीचं दर्शन घेतलं, शनिदेवाचं घेतलं आणि मग लास्टला आपल्या बाप्पाचं घेतलं. आता घरी येऊन मस्त फराळ बनवलं होतं. लाडूबाईसाठी छान असे थालीपीठ आणि माझ्यासाठी राबडी, ज्याची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर आली आहे. फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा.